अनिल देशमुख साहेबांची तर केस हेरसे होती. कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली, आजही कुठलाही प्रूफ नाही. कानानी म्हणजे एकानी सांगितलं की 100 कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर PMLA झाला, ईडी लागली, त्यांना अटक झाली. इथे तर आहे, हा कागद इथे आहे याच्यामध्ये, नाही तो हा कंपनीची, आता कंपनीचा कागद, हा 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 FIR आहे. याच्यामध्ये या FIR आहे 11/12/24चा. त्याच्यात हा पुरा कागद आहे. हा FIR जो झालेला आहे त्याच्यात वाल्मिक कराडांचं नाव आहे. हे बघा इथे वाल्मिक कराडांचं नाव आहे. आणि वाल्मिक कराडांचं नाव असताना त्या FIR मध्ये हा कोणी राजकीय व्यक्तीने केलेला FIR नाहीये, हा कंपनीने केलेला FIR आहे. इथे बघा अवधा कंपनीने 2 कोटी रुपये 28/5/24 28/5/24 हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. आय एम हॅपी टू शेअर देम. याच्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा की खून झाला जेव्हा संतोष भाऊंचा, तेव्हा 2 दिवस आधी ऍक्शन झाली नव्हती, जेव्हा पोलिसला माहिती होतं. आणि एक्स्टॉर्शन जेव्हा झालं, ऑलरेडी ही ईडीची नोटीस वाल्मिक कराडांच्या नावाने ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. ही असताना जेव्हा ऑफेन्स हा FIR, हे बघा ऑफेन्सेस ऑफ एक्स्टॉर्शन असताना, हे सगळं असताना हा जो FIR केला त्याच्यात ऑलरेडी 22 मध्ये त्यांच्यावर ईडीची केस आहे, नोटीस आलेली आहे, ही परत आहे. तर एक्स्टॉर्शनची ही नोटीस कंपनीने केलेली असताना व्हाय इज देअर नो ऍक्शन?